राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। तटकरे पटेल यांच्या भेटीनंतर पार्थ पवारांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा। मुख्यमंत्र्यांसोबत राजकीय विषयांवर खलबत झाल्याची माहिती। पार्थ पवारांना केंद्रात मंत्री बनवा, राष्ट्रवादीतल्या पदाधिकाऱ्यांची सुनेत्रा पवारांकडे मागणी। पार्थ पवारांना राष्ट्रवादीतील अनाजी पंतांचा विरोध असल्याची पत्रातून टीका। पत्रानंतरच पटेल आणि तटकरे मुख्यमंत्र्यांना भेटल्यानं चर्चांना उधाण। येत्या 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, आमदार रवी राणा यांचा खळबळजनक दावा। केंद्रामध्ये सुप्रिया सुळे तर राज्यात सुनेत्रा पवार कारभार पाहतील, रवी राणा यांची भविष्यवाणी। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस। दिल्ली हायकोर्टाकडून वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त। अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांचा वांगचुक यांना जाहीर पाठिंबा। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस। खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट। 20 जुलैला होणाऱ्या आंदोलनात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8ही खासदार सहभागी होणार, सुप्रिया सुळेंची माहिती। मनसे नेते अमित ठाकरे उद्या जंतर मंतरवर जाणार। अमित ठाकरे घेणार सोनम वांगचुक यांची भेट। वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याची मनसेची भूमिका। नागपुरातील रामरक्षा आंदोलनाच्या निमंत्रणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाद। मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्व शिकवण्यासाठीची गरज नसल्याचं बावनकुळेंचं वक्तव्य, तर लुटारू रामरक्षा आंदोलनाला का जातील, वडेट्टीवारांची भूमिका। उद्धव ठाकरेंनी रामरक्षा वाचणं मोठा विनोद। रामरक्षा आंदोलनावरून रामदास कदमांची टीका। तर रामरक्षा रामदास कदमांच्या वडिलांनी लिहिली आहे का, किशोरी पेडणेकरांचं जोरदार प्रत्युत्तर। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि ठाकरेंचे आमदार कैलास पाटलांचे एकत्र बॅनर्स झळकले। ओमराजेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं झळकले बॅनर्स। दोघांचे फोटो एकाच बॅनरवर झळकल्यानं राजकीय चर्चांना उधाण। स्थळ पसंत नसेल तर सरळ नाही म्हणून सांगा, पण कुणाच्या मुलामुलीची हत्या करू नका, केतन अग्रवालच्या वडिलांची कळकळीची विनंती। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी। कोल्हापूर, चिपळूण आणि माथेरानमध्ये मुसळधार पाऊस। घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे तेरेखोल नदीला पूर। नीटच्या पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर। 11,21,000 विद्यार्थी पात्र। राज्यातून दौंडची श्रावणी कुदळे प्रथम। गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचं वय 17 ते 19 वर्ष। आखाती देशातील संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम, पण हॉर्मुझमधून भारताला तेल आणि गॅसचा पुरवठा सुरू। 2014 पूर्वी असं घडलं असतं तर सगळं काही ठप्प झालं असतं। हरियाणातील जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचं विधान। देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा। हरियाणातील जिंद ते सोनीपत रेल्वे मार्गावर धावणार ट्रेन। हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर चालणारी भारतातली पहिली ट्रेन रुळावर। भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या चर्चा। 19 जुलैला लॉर्ड्सवरील सामना अखेरचा असण्याची शक्यता। रोहित शर्माकडून निवृत्तीबाबत अद्याप घोषणा नाही।